दुसऱ्यांना झुंजवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून लढावं असं आव्हान रोहित पवार यांनी दिले. टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलं. जामखेडमधून अजित पवार निवडणूक लढणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी फडणवीसांवर टीका केली. कर्जत जामखेड हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे, त्यामुळे अजित पवारांना जामखेडमधून उतरवण्यापेक्षा फडणवीसांनी जामखेड लढवावं असं रोहित पवार म्हणाले. मध्ये मध्ये आम्ही ही चर्चा ऐकतो की कर्जत जामखेडमधून अजित पवार विरुद्ध रोहित पवार अशी पण लढत होऊ शकते. असं तुमच्या कानावरती आलंच असेल की अजित पवार कदाचित कर्जतमधनं लढू शकतात, कारण ते मागे म्हणाले बारामतीत त्यावेळेस काय करायचं आहे, लढणार नाही, असे एक हिंट्स ते देत होते, अशी चर्चा होती. कर्जतमधून अजित पवार लढतील तुमच्या विरोधात असं वाटतं? नाही, माझं तर मत आहे, मी विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही राम शिंदेना कशाला संधी देते, तुम्हीच माझ्या विरोधात मतदारसंघात लढायला या. देवेंद्र फडणवीस या, काय हरकत आहे, दोन्हीकडनं उभे राहा. नागपूरमधून पण तुम्ही राहा आणि माझ्या मतदारसंघातून पण राहा आणि आपण दोघं आमने सामने लढूया, मग बघूया काय होतं. हेच अजित पवारांना चॅलेंज द्याल का? नाही, बघा, बीजेपीकडे ते सीट जाणार आहे. काही झालं तरी बीजेपीच ते सीट घेणार आहे. बरं, आता ही सगळी गोष्ट माहिती असताना उगाच ह्यांना त्यांना चॅलेंज कशाला, डायरेक्ट बीजेपीला चॅलेंज देऊ ना. बीजेपी मोठा पक्ष आहे ना. पवार साहेब जसं अजितदादांना मेंटॉर करत होते, तसं अजितदादांनी तुम्हाला मेंटॉर केलं असं तुम्हाला जाणवलं? सहसा कुणी कोणाला मेंटर करत नसतं. आम्ही वयाने लहान असलो तरी जग बघितलेला. तुम्ही त्याच्याकडे वर्षाची लढाई म्हणूनच बघता का? आम्ही जेव्हा ॲम्बिशियस होतो तेव्हा बरं काय लोकांच्या पोटामध्ये दुखतं. अजित पवार मजबुरी म्हणून त्या लँग्समध्ये थर्ड फ्रंट बीजेपीलीच पुढं केलेली एक गँग आहे, एक टीम आहे. दादांच्या नवीन इमेजबद्दल का लोक चर्चा करतात? नाही, मी दादांच्या ओरिजिनल इमेजचा फॅन होतो.